हॅलो फ्रेंड्स, केसांना मेहंदी नाही तर हे सोल्युशन लावा. केस तुमचे कधीही गळणार नाहीत, तुटणार नाहीत, चमकदार होतील आणि त्याचबरोबर सिल्कीसुद्धा होतील. केस दाट होण्यास मदत होणार आहे, केस गळती थांबणार आहे, आपले केस काळेभोर होण्यासही मदत होणार आहे. तर ही रेमेडी सर्वांसाठीच आहे. ज्यांना केस काळे करायचे असतील तर तेही यूज करू शकतात किंवा मग ज्यांना नॅचरल कलर आपल्या केसांवरती करायचा आहे ते सुद्धा ही रेमेडी यूज करू शकतात. तर या रेमेडीनं आपल्या खूप साऱ्या समस्या दूर होणार आहेत. केसांचं गळणं तुटणं असेल तर ते सुद्धा नाहीसं होणार आहे. केसात कोंडा झालेला असेल किंवा केसांना फाटे फुटलेले असतील, त्याचबरोबर तुम्हाला टक्कल पडायची भीती जर वाटत असेल, त्यासुद्धा सर्व समस्याचं आपल्याला समाधान होणार आहे. ही एक आयुर्वेदिक आणि नॅचरल पद्धतीने बनवलेली रेमेडी आहे. यामध्ये कोणतंही केमिकल नाही, त्यामुळे आपल्या केसांवर कोणताही साईड इफेक्ट होणार नाही. ही रेमेडी आपल्या केसांचं कंडिशनर करून केस चमकदार बनवणार आहे, केसांची वाढ होण्यास मदत होणार आहे आणि त्याचबरोबर केस आपल्या नॅचरल पद्धतीनं कलरसुद्धा होणार आहेत. पांढरे झालेले केस हळूहळू मुळापासून काळे उगवण्यास सुद्धा मदत होणार आहे. ही रेमेडी अत्यंत सोपी आहे, जास्त साहित्यही लागणार नाही. कमी साहित्यामध्ये आपण ही रेमेडी घरच्या घरी केसांवरती अप्लाय करू शकतो. खूप सुंदर याच्याने रिझल्ट येतो. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एक बाउल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1 चमचा कॉफी पावडर घ्यायची आहे. आता कॉफी पावडर तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही इथं घेऊ शकता. तर कॉफीमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, त्यामुळे केस आपल्या नॅचरल पद्धतीनं काळे होण्यास मदत होणार आहे. कॉफीमुळे आपल्या केसातील ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होण्यास मदत होणार. कॉफी पावडर आपल्या केसांना नॅचरल पद्धतीनं कलर करते. कॉफीमुळे आपल्या केसांना पोषण मिळतं आणि केसांची ग्रोथ वाढण्यास मदत होते. त्याचबरोबर केस आपले गळत असतील, तुटत असतील तर ते सुद्धा कमी होते आणि कॉफी कंडिशनरचं सुद्धा काम करतं. त्याचबरोबर सिल्की शाईन होण्यासही मदत. तर कॉफीचे खूप जास्त फायदे आपल्या केसांसाठी आहेत. त्यासाठी इथं आपल्याला कॉफी पावडर घ्यायची आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे खोबरेल तेल. तर खोबरेल तेल आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे. खोबरेल तेल आपल्या केसांना मॉइश्चरायझर देतं आणि पोषण सुद्धा देतं. त्याचबरोबर केस मजबूत करतं आणि पर्यावरणापासून आपले केसांचं संरक्षण सुद्धा करतं. त्या केसामध्ये कोंडा झालेला असेल तर तो सुद्धा नाहीसा होतो. केसांची पोत सुधारण्यास मदत होते. खोबरेल तेल केसांना पोषण देऊन व्हिटॅमिन ई घटक असतं, तो केसांना ओलावा देतं आणि आपले केस निरोगी ठेवण्यास मदत करतं. खोबरेल तेल हे नैसर्गिक कंडिशनर म्हणून सुद्धा आपल्या केसांवरती काम करतं. केसांचं तुटणं असेल किंवा मग गळणं असेल त्यापासून आपल्याला सुंदर अशी मदत होऊ शकते. तर खोबरेल तेलाने आपले केस मऊ, चमकदार आणि हेल्दी सुद्धा. खोबरेल तेलामध्ये आढळणारे जे प्रथिने आहेत ते केस मजबूत करण्यास मदत करतात. त्यामुळे केसांना नुकसान होत नाही आणि केस तुटण्याची शक्यता सुद्धा कमी होते. केस कमकुवत असतील किंवा मग खराब झालेले केस असतील तर खोबरेल तेलाने आपल्याला सुंदर असा रिझल्ट मिळणार आहे. खोबरेल तेलाचा नियमित वापर केल्याने केसांची ताकद वाढते आणि केस तुटण्याचा धोका सुद्धा कमी होतो. इथं आपल्याला 1 चमचा खोबरेल तेल घालायचं आहे, पण संपूर्ण 1 चमचा आपल्याला इथं घालायचं नाही. थोडं थोडं तेल घालायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर कापराच्या आपल्याला 2 ते 3 वड्या यामध्ये बारीक करून इथं घालायच्या आहेत आणि कापूर आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे. कापूर केसांना वापरल्यामुळं आपल्या केसातील कोंडा नाहीसा होण्यास मदत होते. केसांना मॉइश्चरायझरचं काम करतं. त्याचबरोबर केस रेशमी आणि मुलायम होण्यासही मदत होते. केस गळती असेल, केस तुटणे असतील तर यावर सुद्धा नियंत्रण होतं आणि त्याचबरोबर केसातील रक्ताभिसरण क्षमता वाढवण्यास सुद्धा हे मदत होते. त्यामुळे इथं आपल्याला कापूर घालायचा आहे. कापूर घातल्यानंतर आपल्याला छान हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि जर केसामध्ये उवा लिखा असतील तर त्या सुद्धा नाहीशा होतात. आता यामध्ये आपण चौथा घटक घालणार आहोत, ॲलोवेरा जेल. तर ॲलोवेरा जेल तुमच्याकडे नसेल तर तुम्ही फ्रेश कोरफेडसुद्धा थोडंसं मिक्सरवरती फिरवून यामध्ये घालू शकता. 1 चमचा इथं आपल्याला ॲलोवेराचं ज्यूस घालायचं आहे किंवा मग तेल घालायचं आहे. तर इथं ॲलोवेरा जेल घातल्यानंतर आपल्याला छान हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जर हे सोल्युशन आपल्या केसांवरती खूप सुंदर असं काम करणार आहे आणि आपले केस सुंदर, चमकदार आणि दाट होण्यासही मदत होणार. ॲलोवेरा जेल आपल्या केसांचं गळणं थांबवतं, त्याचबरोबर केसांची ग्रोथ वाढण्यास मदत होते आणि केस आपले काळेभोर होण्यासही मदत होते. ॲलोवेरा जेल आपल्या केसांसाठी आरोग्यदायी असं मानलेलं आहे. तर यामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात, त्यामुळं आपल्या केसांच्या त्वचेचं रक्षण होतं. त्याचबरोबर मॉइश्चरायझिंगचं सुद्धा काम होतं. केसांची वाढ चांगल्या प्रकारे होते. त्याचबरोबर केस तुमचे चमकदार आणि दाट होण्यासही मदत होते. ॲलोवेरा जेलमुळे केसांच्या बऱ्याच समस्या नाहीशा होणार आहेत. त्यामुळं ॲलोवेरा जेल इथं आपल्याला वापरायचं आहे. ॲलोवेरा जेलमुळे आपले केस मजबूत होण्यास मदत होणार आहे आणि त्यापासून केसांशी संबंधित प्रत्येक समस्येवर ॲलोवेरा जेल हे खूप फायदेशीर ठरू शकतं. अगदी व्यवस्थित हे 2 मिनिट आपल्याला हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे सोल्युशन केसांवरती अप्लाय करायचं आहे. ॲलोवेरा जेलमुळे आपले केस
सुंदर आणि मुलायम आणि चमकदार होण्यासही मदत होते. केस दाट होण्यासही मदत होते. त्यामुळे इथं आपल्याला ॲलोवेरा जेल घालायचं आहे आणि आपले केस शॅम्पूनं स्वच्छ धुवून घ्यायचे. त्यानंतर कोरडे करून हे जे सोल्युशन बनवलेलं आहे हे केसांवरती अप्लाय करायचं. तुम्ही बोटाच्या सहाय्यानं किंवा मग एखादं कॉटन घेऊन कॉटनच्या सहाय्यानं सुद्धा केसांच्या मुळाशी हे सोल्युशन लावायचं आहे. 1-2 तास आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर केस स्वच्छ आपल्याला नॉर्मल पाण्याने धुवून घ्यायचं आहे किंवा तुम्ही हे रात्रभर केसांवरती असंच ठेवू शकता. खूप सुंदर रिझल्ट येतो याच्याने. खूप सुंदर अशी ही रेमेडी आहे. नक्की ट्राय करा. आठवड्यातून 2 वेळा आपल्याला हे सोल्युशन केसांवरती अप्लाय करायचं आहे. त्याचबरोबर हे आपले केस पांढरे झालेले असतील तर ते सुद्धा मुळापासून काळे होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर आपले केस दाट आणि लांबसुद्धा होण्यास मदत होणार आहे. केस आपले चमकदार होतील आणि सिल्की शाईनसुद्धा होणार आहेत. तर हे रेमेडी तुम्ही अवश्य करा. याच्याने खूप सुंदर असा रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तास केसांवरती मेहंदी लावून ठेवायची गरज नाही. आपण हे जे रेमेडी बनवलेली आहे हे केसांवरती अप्लाय करा. हळूहळू तुम्हाला सुद्धा छान असा रिझल्ट याचा पाहायला मिळणार आहे. पांढरे असलेले केस मुळापासून काळे होण्यासही मदत होणार आहे. तर आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेमेडीमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.